लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे आधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा ताट सारी युगाचीच माया तिच्या किरपेजवळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी तुला ना बाप्पाजींनी गुपचूप भेटायला बोलवलं. पण काशीची जलसमाधी होईपर्यंत तुमची नात तिचा नवरा गोपाळ आणि त्यांची 2 चिमुरडी पोरं आमच्या ताब्यात राहतील. आणि तुम्ही जर का काही गडबड केली ना तर याद राखा साळवी, जर जलसमाधी झाली नाही तर तुझा धीर धर्मा आमच्या ताब्यात आहे. तसंच तुझा नवरा संजय हे दोघही या जगाचा निरोप घेतील. हे घे चा. काशी अगं आज इथे कळतंय मला तू काही बोलायच्या अवस्थेत नाहीयेस. उद्या तू काळ्या डोहात जलसमाधी घेणार आहेस ना? हो ना? काय तुझ्या नशिबात लिहिलंय ते देवच जाणे. जयश्रीबाईंनी किती कौतुकाने वाढवलं तुला. तिच्या आयुष्यात जे दुःख आलं ते तुझ्या आयुष्यात येऊ नये असंच वाटायचं तिला. पण आधी तुझी आई काळ्या डोहात गेली आणि आता तू. बाईचा जन्म भोगावंच लागेल. हातातून हे हात सुटले मायेचे आभाळ निसटले तुझ्या बोल स्पर्शासाठी तुझ्या बोल स्पर्शासाठी घरटे सारे व्याकुळले घरटे सारे व्याकुळले. आठवांनी अंगण भिजले आई काय खरंय काय खोटंय मला काहीच माहित नाही. हे सत्य तुलाच माहिती आहे. भाऊ काका म्हणतात की मी तुझी मुलगी नाही, पण हे सत्य असेल तर ते मला मान्य नाही. माझ्यासाठी हेच खरंय की तू माझी आई आहेस. माझे खरे आई बाबा कोण आहेत हे मला जाणूनही घ्यायचं नाहीये. मला तू हवी आहेस. आई तू मला का सोडून गेलीस का? तू ये मला जवळ घे. मला तुझ्या कुशीत यायचंय. खूप काही बोलायचंय. आई सांग ना मी असं काय केलं की मी कोणालाच नकोय. आई जय हो बाप्पाजी. बाबा कदम, जे या गावातल्या लोकांची आमच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कशी होते तेच आम्हाला समजत नाही. नाही तर काय. आता त्या साळवीच बघ ना. हा. काही गुरुवाचा जीव वाचवणं आम्ही समजू शकतो रे.
पण काशीच्या जलसमाधीच्या विरोधात बोलण्याची याची हिंमत कशी झाली? नाही तर काय. अरे बाबा, त्या साळवीचा नीट बंदोबस्त केलायस ना? त्याचा बंदोबस्त बरोबर केलाय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची नात, तिचा नवरा, छोटुकली 2 पोरं त्यांना घेतलंय ताब्यात. जेव्हा साळवीला हे सांगितलं ना, त्याची तर बोबडीच वळली. बाबा कदम, जी. तुम्ही पोलिसांच्याच नातेवाईकाला किडनॅप केलं? हा तर आपल्यात भेदभाव नसतो. म्हणजे हा पोलीस आहे, हा सामान्य माणूस आहे. किडनॅप मध्ये कसला बी भेदभाव नाही. हा. मात्र जलसमाधीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना लगेच सोडून द्या. तर वो काय माहिती का, काशी इकडं डोहाकडं निघाली ही साळवीची नात सुखरूप तिच्या घरी जाणार. पाहिजे तर खाना नारळानं ओटी भरून पाठवतो. बर, काशीच्या जलसमाधीची तयारी झाली? हा झाली ना. ते तुम्हीच म्हणला ना की कुठलाही गाजावाजा करायचा नाही. म्हणून मी काय केलं, गावामध्ये फिरलो, गावातल्या बायकांना दम दिला. कोणी बी घराच्या बाहेर पडायचं नाही, फक्त पुरुष जमतील. त्यामुळे आता काय होणार, सकाळी 7 वाजता काशी देवळात जाऊन पूजा करणार आणि लगेच काळ्या डोहाकडे निघणार. काळ्या डोहाकडे कुणी फिरकणार नाही ना, याची दक्षता मी घेतो. काशीला संपवणं गरजेचं आहे बाबा कदम. या गावावर जर राज्य करायचं असेल तर काशी मेली पाहिजे. उद्या पौर्णिमा आहे. काशी उद्या सकाळी 7ला संपणार. हे सगळं जरी खरं असलं तरी आम्हाला थोडीशी भीती वाटते बाबा. बाप्पाजी, तुम्हाला आणि भीती? नाही, आम्हाला इतर गोष्टींची भीती नाही वाटत, पण आई फिराईची मात्र भीती वाटते आम्हाला. कारण ती काशीला प्रसन्न आहे रे बाबा. बरोबर. आई भिराई काशीचं ऐकते, आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलंय. हो. यावेळी ती तिच्या मदतीला येता कामा नये. हा, त्या साळवींचा, त्या गुरुवांचा बंदोबस्त तर मी केला, पण त्या भिराईचा बंदोबस्त करणं मला शक्य नाही. हा बाबा कदम, तुमची विनोद बुद्धी जागृत व्हायला लागलेली दिसते. माफ करा, माफ करा. कामाला लागा. जय हो बाप्पाजी. कुसुमसङ्काशं काश्यपेयं मोदितिं तमोरिव सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मिन् दिवाकरं नमः स्वाहा. दधिशङ्खतुषारावं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं नमः स्वाहा. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभ कुमारौ शक्ति हस्तं मंगलम प्रणमाम्यं नमः स्वाहा. प्रियंगुकलिका श्यामं रूपेणावृतिमं बुधं सौम्यं सौम्यं गुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यं नमः स्वाहा. देवानां च ऋषीणां च गुरुंगांचन संदीपं. बरं झालं श्रीकांत 2 दिवसाकरता पुण्याला गेला ते, त्यामुळे आपल्याला हे सगळं शांतपणे करता आलं. श्री असताना हे सगळं करण्याचा विचार सुद्धा आपण मनात आणू शकलो नसतो. अण्णा रस्त्यामध्ये देऊळ दिसलं तरी तोंड फिरवत होतो. देवाचं आणि त्याचं काय 7 पिढ्यांचं वैर आहे ना, हे देवालाच ठाऊक. नाही नाही, तो नास्तिक आहे हे आपण समजू शकतो, पण तो आपले विचार दुसऱ्यावर लादतो हे वाईट आहे. हा मनोहर बोल. अरे नाही, मी 2 दिवस जरा बाहेर गेलो होतो पुण्याला. हो, खरं तर उद्या येणार होतो, पण आज काम संपलं, मग सकाळीच निघालो मी. नाही नाही, आलोय ना, मुंबईत आलोय. हो, मी करतो फोन तुला, मग भेटू आपण. बर बर. सूर्याय नमः स्वाहा. बुधवे नमः स्वाहा. राहवे नमः स्वाहा.
केतवे नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा बुधाय नमः स्वाहा केतवे नमः स्वाहा राहवे नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा राहवे नमः स्वाहा बुधाय नमः स्वाहा राहवे नमः स्वाहा सूर्याय नमः स्वाहा बुधाय नमः स्वाहा थांबवा हे. माझ्या घरामध्ये हा तमाशा करण्याचं धाडस झालंच कसं? काय चाललंय वंदना? वंदना, मी तुला विचारतोय काय चाललंय हे? श्री आज चल मी सांगते तुला. गुरुजी तुम्ही चालू करा. सूर्याय नमः स्वाहा बुधाय नमः स्वाहा दितये नमः स्वाहा नैर्बुद्ध्याय नमः स्वाहा. अहो अहो लवकर या. ते गृहमंत्री संपतराव आणि त्यांचे पिया इकडे येते. त्यांना काशीच्या जलसमाधीचं काही समजलं नसेल ना. हो सांगा ना, आता काय करायचं? आता काही खैर नाही. हे सगळं तुझं पाप आहे. त्या बाप्पाजीला हरवण्याच्या नादात आता आपणच अडकणार. अशीची जलसमाधी राहील बाजूला. आपल्यालाच आज जावं लागणार. कोण कुठे जाणार? धनाजीराव, असं काय बघताय? नाही, आपण असे अचानक आलात त्यामुळे जरा आपण उभे का बसा ना. हो. नमस्कार. आज इथे सांगतो, बसा. हो. श्री इकडे आली. हे बघ मी काय सांगते ते जरा शांतपणाने ऐकून हे घेशील का? पहा, माझ्या घरामध्ये हा सगळा मूर्खपणा मी उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि तरीही मी तुझं म्हणणं शांतपणे ऐकून घेऊ. माझं घर श्री, हे घर तुझं एकट्याचं नाहीये. आपल्या सगळ्यांचं घर आहे ते. आणि हे घर वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय सगळे. आम्ही अच्छा, म्हणजे काळ कारस्थान तुम्ही सगळ्यांनी मिळून केलंय तर? श्री अरे काय शब्द वापरतोयस? हे काळं कारस्थान वगैरे काही नाहीये. समजून घ्यायचा प्रयत्न कर ना जरा. गेले काही दिवस आपल्या घरामध्ये काय घटना घडतायत आठवून बघ जरा. घर उद्ध्वस्त व्हायची वेळ आलीये. अरे पण ते घर जर उद्ध्वस्त होणार असेलच ते हे सगळं करून तुम्ही ते थांबवणार आहात? प्रयत्न करायला काय हरकत आहे का? तेही नाही करायचे. श्री, गीताचं आजारपण दिवसेंदिवस वाढत चाललंय. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकलेत तिच्या पुढे. सुदेशचे एसीपी राईलकर यांनी हा मार्ग सुचवला. म्हणाले घरामध्ये शांती करून बघितली तर. कसली शांती? ती शांत करण्याच्या नावानं आज घरामध्ये तुम्ही यज्ञ पेटवला. उद्या घरात शांतता नांदावी म्हणून त्या यज्ञामध्ये तुम्ही प्राण्यांचे बळी द्याल. त्याही पुढे जाऊन यज्ञामध्ये उद्या माणसांचे बळी द्यायला तुम्ही मागे पुढे पाहणार नाही. तुम्हाला काय वाटतं हे सगळं मी सहन करेन? श्री, तुला आमच्या मनाचा विचार करावासा वाटत नाही? पहा, तुम्ही जर असे वागणार असाल ना तर मी कोणाच्याही मनाचा कसलाही विचार करणार नाही. हे श्रीकांत देवचं घर आहे. आयुष्यभर अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये लढणाऱ्या श्रीकांत देवचं घर आहे हे. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या घरामध्ये असले प्रकार मी होऊ देणार नाही. श्री, मी हात जोडते तुझ्या पुढे, पण माझं जर ऐक प्लीज. मी या बाबतीत कोणाचंही ऐकणार नाही. श्री, दितये नमः स्वाहा मित्राय बंद नमः. करा हे थोतांड. बंद करा. चला निघा या घरातून. श्री, अरे
हे श्रीकांत देवचं घर आहे. या घरामध्ये असली थेर चालणार नाहीत. हे असले मंत्रोच्चार करून आणि नाटकं करून माझ्या घरामध्ये शांतता प्रस्थापित करता तुम्ही. जा मग बाहेर जा. मोठा यज्ञ करा आणि अशांत असलेला हा देश शांत करण्याचा प्रयत्न करा. पहा जमतंय. तुम्हाला आता घरातून धक्के मारून हाकलून देण्याआधी इथून निघून जा. अरे काय करतोय श्रीकांतराव एसीपी राईलकर, एवढे मोठे पोलीस अधिकारी तुम्ही आणि तरीही अंधश्रद्धेवर विश्वास आहे तुमचा. सगळ्या अतिरेक्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून एखादा यज्ञ का करत नाही तुम्ही? तो नाही करणार. तुमच्यासारख्या एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या बायकोला आणि मुलाला हा मार्ग सुचवावा. तुमच्यासारखी शिकली सवरलेली माणसं जर अशी वागायला लागली तर मग गावातली अशिक्षित आणि अर्धपोटी माणसं त्यांनी कसं जगावं? निघा तुम्ही. राईलकर तुम्ही निघा आता. निघा. कोणी थांबू नका. निघा. तसं मुद्दामच आलो. काशीताईला सरकारने धैर्य पुरस्कार द्यायचं ठरवलंय, तेव्हा तो उद्याच द्यायचं ठरलंय. उद्या? पण हे सगळं असं अचानक कसं ठरलं? त्याचं काय आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेब उद्या आपल्या जिल्ह्यात येणार आहेत, शेजारच्या माधवपुरात. तेव्हा म्हटलं त्यांच्याच हस्ते पुरस्कार द्यावा. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम काय असणार? आम्ही खुश आहोत. काशीताई कुठे आहेत? आहे ना, मी बोलवते. खरं तर धनाजीराव, बाप्पाजी सारख्या धूर्त आणि ढोंगी माणसाला आम्ही सोडणारच नव्हतो. पण गावातल्या लोकांनी आंदोलन केलं आणि काशीताईंनी तक्रार मागे घेतली म्हणून बाप्पाजीला सोडावं लागलं. नाहीतर त्याची काही खैर नव्हती. बरं झालं त्याला सोडलात. काय? नाही, रागाच्या भरात गावकऱ्यांनी गावाचं नुकसान केलं असतं ना. धनाजीराव, तुम्ही खरं म्हणजे या गावात लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही स्वतः इथं असताना हे असले प्रकार घडतात तरी कसे? खूप प्रयत्न केला साहेब. साहेब, खरं सांगू, आज सरकारला तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या गावात बघा ना, तिथे सुद्धा या गावापेक्षा जास्त अंधश्रद्धा आहे. म्हणून तर विरोधकांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची मागणी केली. काय झालं त्या मागणीचं? काय ना साहेब, खुर्ची प्रत्येकाला हवी असते आणि म्हणून प्रत्येकाला आपापला मतदारसंघ जपायचा असतो. पटलं मला. तुम्ही म्हणता ते अगदी योग्य आहे. पण काय, सर्वजण मागेच राहतात. कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा, आवाज उठवायला हवा. पण काय करणार, लोकांची मानसिकता आहे तशीच. पण जाऊ द्या, हा वादाचा मुद्दा आहे. पुढे निवडून आलो तर संसदेत आपण भांडू. आज समाजाला हेच हवंय.
तुमच्यासारखा नेता हवाय. हिरवे हिरवे गार गार. ए काशी कुठे काकू मी न कविता पाठ करतो. हो का माहितीये मला काशी कुठे गेले सांग. मी सांगेन तुला काशी कुठे गेली आहे, पण तुला ना माझी कविता ऐकावी लागेल. हिरवे हिरवे गार गालीचे. गप्प बस, चुप एकदम. जा तू, कट्ट तुझ्याची मी नाही सांगणार तुला. तू शोध काशीला जा. हिला आता कुठे शोधू. हिरवे 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 गार गालीचे. काशी, ए काशी, काशी, काशी ए काशी. हे काशी. माझी नक्कल करतोस, माझी नक्कल करतोस. हं? सांग सांग कुठे काशी. हं? सांग लवकर. मी कट्टे तुझ्या. कट्टीस लवकर कुठे गेली तुझी बायको. मी नाही सांगणार तुला किती. बापूजीकडे गेली म्हणून. बाप्पाजीकडे. आली आली भाग्यलक्ष्मी